नमस्कार, स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये. तर मैत्रिणी आज तुमच्यासाठी खास घेऊन आलेली आहे एकदम. शेंगदाणे तुम्ही भिजत घालून पहा काय बनते ते. थंड पाण्यात भिजवलेले आहे शेंगदाणे आणि हे बघा मी 1-2 तास भिजत ठेवले ते चांगले शेंगदाणे थंड पाण्यामध्ये. आणि हे थंड पाण्यात भिजवून हे बघा छान झालेले आहे, त्याचं आता भिजलेले आहेत मस्त. आता मी त्याचं काय बनते पहा तुम्ही. अगदी मस्त रेसिपी आहे, अगदी खरंच चटपटीत. आता इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि इथे 5-6 मिरच्या घेतलेल्या आहेत. मी 5-6 मिरच्या टाकलेल्या आहेत. पहा जरा. कोथिंबीर चांगली बरीचशी देठं टाकलेली आहे कोथिंबीरीची आणि लसूण चांगला 10-12 पाकळ्या लसूण टाकल्या. ह्या रेसिपीला लसूणची फार गरज असते आणि ह्या छान लागते लसूणमुळं रेसिपी. तर लसूण मी टाकलेलं आहे 10-12 पाकळ्या चांगल्या. छान सुगंध येतो मग त्या रसून. इथे मी घातलेलं आहे जिरं अर्धा चमचा आणि आता घालणार आहे मी पुढे आता एक जिन्नस घालणार आहे अशी मस्त, त्याने खूप चव येते. आणखीन इथे ओवा अर्धा चमचा ओवा टाकलेला आहे पहा. ह्या रेसिपीला ओवा घातला ना आपल्यातून लागते. तर पहा आता इथे मी एवढं झालेलं आहे. तर आता आपल्याला हे शेंगदाणे आहेत ना हे टाकायचे त्याच्यात. हे सगळे शेंगदाणे मी भिजवलेले शेंगदाणे भिजवलेल्या शेंगदाण्यापासून रेसिपी होणार आहे. आणि कारण काय भिजवायचं ते पण सांगते पुढं. असंच सुक्कं वाटू शकत होतो आपण, पण भिजवण्याचं कारण ते पण पुढं सांगणार आहे तुम्हाला. पहा जरा. इथे पाणी टाकून वाटायचे, चांगलं मस्त बारीक वाटून घ्यायचे. तर मी मस्त बारीक वाटून घेते ते आणि पुढची तयारी लगेच करते. इथे माझ्याकडे छोटे छोटे 2 बटाटे आहेत. हे बा त्याची साल काढून घेते. छोटेच बटाटे घ्यायचे, मोठे नाही घ्यायचे. समजा वाटलं तुम्हाला नाही छोटे तुमच्याकडे तर मोठा पण घेऊ शकता, पण त्याचे कसे काप करायचे ते दाखवते तुम्हाला पुढे गेल्यावर. तर अशी साल काढून घेतलं, लगेच पाण्यात टाकून दिलं त्यांना, का की काळं पडतं. तुम्हाला माहितीच आहे स्टार त्याला असतं भरपूर बटाट्याला. तर पहिलं पाण्यात टाकून घ्यायचे बटाटे साल काढल्या किंवा चिरल्या. तर हे बघा आता मी झालेलं आहे आपलं साल काढून सर्व. आणि हे बटाटे आता हे बघा तर पाण्यात ती मी डोवलेले आहेत ना, तर ह्याला मी ना अशा पातळ स्लाईस करून घेणार आहे. तर दाखवते तुम्हाला कशा पद्धतीने. हे बघा आता हे पातळ एकदम पातळ. हे बघा अशा घेणार आहे. त्याला पण कारण आहे पुढे. त्याला पण कशासाठी घेणार आहे एवढं पातळ पहा तुम्ही. पुढे आता गेल्यावर समजेल तुम्हाला. त्याचं सांगणार आहे पुढे काय एवढं पातळ घेतलं आहे मी. हे बघा पटकनी होतं, जास्त वेळ पण लागत नाही. आणि रेसिपी ना 5 ते 7 मिनटात होती, जास्त वेळ नाही लागत, लगेच होती. तर नक्कीच तुम्ही करून पहा अशा पद्धतीने. खरंच मस्त चवदार अगदी. हे बघा अशा पद्धतीने मी वाटून घेतलेले आहे. सर्व वाटण झालेलं आहे आपलं. रंग पांढराच झालेला आहे, हिरवा रंग कमी आलेला आहे का की कोथिंबीर थोडी होती, मिरच्या पण 2-3 होत्या, पण शेंगदाणे भरपूर होते ना त्याच्यामुळे पांढरा रंग आणि यायलाच हवी त्याला पांढरा रंग. म्हणून आता एक पळीभर तेल घातलं आहे. तेल काय जास्त घालायचं नाही का की शेंगदाण्याचंच आहे ना आपलं, म्हणून तेल त्याला कमी घातलं तरी चालतं का की शेंगदाण्याला भरपूर तेल असतं. मोहरी चांगली 1 चमचा भरून घालायचा, छान फुलून द्यायची मोहरी. नंतर मग परत अर्धा चमचा आपण जिरं घालायचं, का की वाटणात पण जिरं घातलं होतं ना, म्हणून इथे अर्धा चमचाच घालायचं. कढीपत्त्याची पानं टाकायची, पाकळ्या अशा 2-4 5-6 पाकळ्या मी आमच्या झाडाच्या तोडून घेतलेल्या आहेत आणि टाकलेल्या आहेत. असं झाड लावलं का बरेच उपयोगी पडतं मैत्रिणी. एक कांदा टाकलेला आहे कापून, बारीक कापायचा कांदा, छान असा परतून घ्यायचा तो कांदा. मैत्रिणींना अशी उपयोगी पडणारी झाडं लावायची की आपल्याला उपयोगीच पडली पाहिजे ती. कढीपत्ता झालं, कधी कधी कोथिंबीर पण टाकायची. फुलांची झाडं लावायची, मी देवाला रोज फुलं होतात. म्हणजे बरेचसे प्रकार आपण करू शकतो घरामध्ये. नाही आपल्याकडे जागा नाही काही तर कुंडीत लावू शकता तुम्ही किंवा अडकून ठेवू शकता. बऱ्याच जागी असं उपयोगी नसली आपल्याला जागा तर ते उपयोगी होऊ शकतं केले तर. कोथिंबीर घालायची मूठभर, का की पुढची बाजू आपण ठेवली होती, मागची बाजू वाटून घेतली होती. तरी बघा आता कोथिंबीर पण टाकली मी त्याच्यात. कोथिंबीरीने छान स्वाद येतो त्याला. छान परतून घ्यायचं. मात्र त्याला कांद्याचा उग्रपणा असतो, कांद्याला कडवटपणा असतो कांद्याचा, ते सगळा ट्रान्सपोर्ट झाला पाहिजे. कांदा असा दिसतो ना, कांदा ट्रान्सपोर्ट वेगळाच पाणेरी कांदा होतो तयार, तसा कांदा झाला पाहिजे. मग नंतर आपलं प्रोसेस चालू करायचं. करपून टाकायचं नाही कांदा जास्त.
अगदी मस्त मिडियम गॅसवर करायची. तर मध्ये मी जागा करते थोडीशी, हे बघा थोडी जागा केली आहे. त्याच्यामुळे काय होतं, मध्ये जरा मोकळं राहिलं का तेल येतं तिथं. आता इथे जागा केलेली आहे ना, इथं मला थोडंसं हिंग टाकायचं आहे. उगाच चिटकीभर, जास्त नाही, पाव चमचा असं हिंग तो टाकलेला आहे. आणि हळद टाकायची, पाव चमचा हळद पण टाकलेली आहे. आणि पाव चमचा धणे पावडर टाकायची. झाला आपला एवढाच मसाला लागतो, जास्त काही लागत नाही याला. अगदी चटपटीत होती, मात्र खूप छान आमटी तयार होणार आहे. मी आमटी बनवणार आहे, तर शेंगदाण्याची आमटी. तर शेंगदाणे तुम्हाला सांगायचे मैत्रिणींनो, भिजत का घातले शेंगदाणे. आता हे बटाटे पण टाकलेले आहेत पा. तर भिजत का घातले शेंगदाणे. शेंगदाणे सुक्याची पण होऊ शकले असते, सुके शेंगदाणे आहे ना त्याच्यात पण होऊ शकते. पण ताजे शेंगदाणे होतात. भिजल्यामुळं काय होतं, शेंगदाणे जसं काय आत्ता तोडून आणलेले शेंगा, ओल्या शेंगा आहेत, त्याचे दाणे काढलेले आहेत, तशी टेस्ट येणार. ती टेस्ट भारी लागते ह्या आमटीसाठी. म्हणून मी ती टेस्ट आणण्यासाठी भिजत घातले होते. आणि मग ती टेस्ट आणलेली आहे त्या आमटीला. नवीन ओल्या शेंगा असतात ना, त्या पद्धतीची आमटी, ओल्या शेंगांची आमटी म्हणतात तशी. तर फार अप्रतिम लागते, फार टेस्टी लागते. अगदी गरमागरम वाफळलेला भात घ्यायचा आणि ही आमटी ओतायची वरून. वा वा, तोडच नाही काही, फार मस्त लागते. अगदी खायची, वरपून म्हटलं तरी खायची. आणि भाकरीबरोबर, चपातीबरोबर, कशाबरोबर खा, ती पण अप्रतिम लागते. तर नक्कीच या पद्धतीने बनवून पहा. ही शेंगदाण्याची आमटी खूप छान लागते. आता मी ओतलेलं आहे ते शेंगदाणे सर्व. आणि किती आता आपल्याला पातळ हवी त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. रंग छान आलेला आहे, पांढरा रंग आलेला आहे. हळदीमुळे थोडासा रंग आता बदली होईल. त्याच्या उकळी आली का रंग थोडासा बदली होत जातो ना. आता एवढी पातळ आपल्याला पुरेशी आहे. जास्त पातळ बी करायची नाही, जास्त घट्ट पण नाही लागत. ही अगदी मिडियम लागते. पातळ भातावर घ्यायची असली आपल्याला तर एकदम पातळ करायची. आणि जर भाकरीबरोबर बी, चपातीबरोबर बी खायची असली ना, तर थोडीशी घट्ट ठेवायची, जे आणखीन टेस्ट येते, त्याला भरपूर टेस्ट येते. आणि मैत्रिणींनो, ही आमटी तुम्ही उपवासाला बी खाऊ शकता. ह्याच्यातलं लसूण, हळद आणि ओवा, हे सगळं, कांदा, हे सगळं कमी केलं ना, कढीपत्ता, फक्त जिरं, मिरच्या, कोथिंबीर घालून फोडणी द्यायची. मस्त होती ही आमटी भाताबरोबर. पण रताळीवर, वराईचं भात असतो ना, त्याच्याबरोबर खाऊ शकता. रताळी उकडून त्याच्याबरोबर खाऊ शकता. खूप छान लागते. कोणी खिचडीबरोबर पण खातात. तर ही उपवासाला बी चालती. आणि अशी तर खायला मजाच काय. आमच्याकडे 8 दिवसाला बनती, एवढी सर्वांना आवडते. आता मी झाकण ठेवते, मीठ टाकून घेतलेलं आहे. अगदी 2-3 मिनटं, जास्त नाही, 2-3 मिनटात काढणार आहे. आता 2-3 मिनटात झालेली आहे आपली. आता पातळ बटाटे करण्याचे कारण, ह्याला जास्त वेळ शिजायला लागत नाही. एक उकळी आली का शिजतं. मग ते पातळ बटाटे शिजणार नाहीत जास्त वेळ ठेवले, जाड बटाटे केले असते तर. म्हणून त्याला पातळ बटाटे टाकायचे. बटाटे घातल्यावर छान लागते. आता बटाटे शिजल्यावर पाहूया बघा, लगेच शिजलेला आहे बटाटा. परतला तेव्हा शिजून झालेला आहे बटाटा, त्याच्यामुळं. आणि बटाट्याने छान लागते. तर आता काढून दाखवते तुम्हाला मैत्रिणी. माझी ही आमटी जर आवडली तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये लिहून नक्की पाठवा, कुठून बोलताय तुम्ही, कुठून पाहताय तुम्ही, आणि माझी रेसिपी आवडली का तुम्हाला. आता मी पुढे तुम्हाला मसाल्याविषयी सांगते. तर मसाल्याचा स्टॉक माझा आलेला आहे. तुम्हाला घ्यायचे असले तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, तुम्ही घेऊ शकता, ऑर्डर करू शकता. फोनवर फ्री डिलिव्हरी आहे. अगदी सगळे मसाले भेटतात. बऱ्यापैकी मसाले आहेत माझ्याकडे आता शिल्लक. आणि नक्कीच तुम्ही घेऊ शकता. आणि माझी आमटी कशी झाली ती कळू शकता. लिहून पाठवा. चला बाय, परत भेटूया काहीतरी नवीन वेगळं घेऊन.